पश्चिम आशियातील शांततेच्या आशा पुन्हा एकदा मावळताना दिसत आहेत। एका बाजूला इस्रायलनं लेबनॉनमधील ऐतिहासिक टायर शहरावर भीषण हवाई हल्ले चढवत निवासी भागावर क्षेपणास्त्राचा मारा केलाय, तर दुसऱ्या बाजूला या कारवाईवरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याप्रती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान इस्रायलकडून युद्धविरामाच्या अटींचं उल्लंघन होत असल्याचा आरोप करत इराणनं अमेरिकेसोबत मध्यस्थांमार्फत सुरू असलेली संवाद प्रक्रिया स्थगित केली आहे। त्यामुळे राजनैतिक चर्चांचे मार्ग बंद होत असून मध्य पूर्वेत पुन्हा एकदा व्यापक संघर्ष भडकण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। इस्रायल लेबनॉन तणाव, इराणची आक्रमक भूमिका आणि अमेरिका इस्रायलमधील मतभेद यामुळे पश्चिम आशियातील परिस्थिती आणखीन चिघळणार का असा प्रश्न आता निर्माण होतो। इस्रायलनं दक्षिण लेबनॉनमधील ऐतिहासिक आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या टायर शहरावर सलग हवाई हल्ले चढवले आहेत। या हल्ल्यामध्ये अनेक निवासी इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत। दाट लोकवस्तीच्या भागांनाही मोठा फटका बसलाय। सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये कोसळलेल्या इमारती, धुराचे लोट आणि ढिगाऱ्याखाली दबलेले परिसर दिसत आहेत। या हल्ल्यांमुळे पश्चिम आशियातील तणाव आणखीन वाढण्याची शक्यता व्यक्त होते। दरम्यान पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यातील फोन संभाषणाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। लेबनॉनमधील इस्रायली लष्करी कारवाईवरून ट्रम्प यांनी नेतन्याहूंना थेट फटकारल्याचा दावा करण्यात आला आहे। इस्रायलची कारवाई अतिशय आक्रमक असून त्यामुळे जगभरात इस्रायल विरोधी भावना वाढत असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलंय। मात्र या तणावपूर्ण चर्चेनंतर ट्रम्प यांनी मोठा दावा केलाय। नेतन्याहू आणि हिजबुल यांच्या सोबत झालेल्या चर्चेनंतर लेबनॉनमध्ये कोणतीही नवी लष्करी कारवाई होणार नसल्याचं सांगितलं जात आहे। तर इस्रायल आणि हिजबुल या दोन्ही बाजूंनी हल्ले थांबवण्यास सहमती दर्शवल्याचाही दावा ट्रम्प यांनी केला आहे। या सगळ्यामुळे मध्य पूर्वेतील शांतता प्रक्रियेला मोठा धक्का बसला आहे। लेबनॉनमध्ये इस्रायलच्या सुरू असलेल्या लष्करी कारवाया आणि युद्धविरामाच्या अटीचं उल्लंघन यावरून इराणनं अमेरिकेसोबत मध्यस्थांमार्फत सुरू असलेली संवाद प्रक्रिया तात्पुरती स्थगित केली आहे। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी एका आघाडीवरील युद्धविरामाचा भंग हा सर्व आघाड्यांवरील उल्लंघन मानला जाईल असा इशारा दिला आहे। तसंच लेबनॉनमधून इस्रायली सैन्याच्या संपूर्ण माघारीची मागणीही इराणनं केली। पुढील एका आठवड्यात होर्मुझ सामुद्रधुनी उघडण्याबाबत महत्त्वपूर्ण करार होऊ शकतो अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे। जर हा करार यशस्वी झाला तर ती केवळ एक तडजोड नसून लष्करी विजयापेक्षाही खूप मोठी उपलब्धी असेल असा विश्वासही ट्रम्प यांनी यावेळी व्यक्त केला आहे। इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं इराकच्या कासर बंदराजवळच्या पनामाच्या MCC सारिका-V या कंटेनर जहाजावर क्रूझ क्षेपणास्त्रानं हल्ला केला। या हल्ल्यात जहाजाच्या एका भागाचं नुकसान झालंय। ओमानच्या आखातातून इराणकडे जाणाऱ्या या मालवाहू जहाजावर अमेरिकेने केलेल्या लष्करी कारवाईला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला केल्याचा दावा इराणने केला। अमेरिकेच्या त्या कारवाईचा बदला घेण्यासाठीच या जहाजाला लक्ष्य करण्यात आल्याचं इराणनं आता स्पष्ट केलंय। यामुळे समुद्रातील तणाव आता वाढलाय। आपण या सगळ्या संदर्भात मेजर जनरल अनिल बाम, निवृत्त लष्करी अधिकारी आपल्यासोबत जोडले जात आहेत। सर, सगळ्या जर या घडामोडी पाहिल्या तर नेमकी अमेरिकेची भूमिका, इस्रायलची भूमिका, इराणची भूमिका आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे कुठंतरी हा तणाव निवळतोय असं वाटत असताना या सर्व राष्ट्रांच्या स्वतःच्या ज्या युद्धविषयक असलेल्या भूमिका पुन्हा नवीन अडचण निर्माण करतायत का? हो, आपण आज पाहतोय की जवळजवळ 3 महिने प्लस झाले आहेत ही लढाई सुरू होऊन। हे युद्ध सुरू झाल्यापासून आपण रोज पाहतो की कशा प्रकारे रोज काही ना काही प्लस मायनस होत असतं। डोनाल्ड ट्रम्प एक काहीतरी बोलतात, एका दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्णपणे उलट बोलतात। जसं तुम्ही म्हणालात की युद्ध हे आहे आणि जे वाटाघाटी चालू आहेत, एक चांगली जी बाब आहे ती की एप्रिलच्या सीज फायर नंतर ते जनरली ही सीज फायर होल्ड करते आहे। आपण पाहतोय की सर्वात मोठी जी इश्यू आहे या सगळ्या त्रिकोणामध्ये तो आहे की इस्रायल आणि लेबनॉन मधलं युद्ध कधी थांबवलं तरच वाटाघाटी पुढे होतील। आणि जसं तुम्ही म्हणालात की जोरदार वार्ता झाली होती बेंजामिन नेतन्याहू आणि डोनाल्ड ट्रम्पच्या मध्ये, आणि असं म्हटलं जातं की आपल्याला खूप ठिकाणी बीप बीप करावं लागेल। ज्या वाटाघाटी झाल्या किंवा जे बोलणं झालं, संवाद जो झाला दोघांच्या मध्ये, आणि त्यांनी सांगितलं गेलं होतं की तुम्ही बेरूटकडे जे कूच करताय
ती थांबवा, नाहीतर परिणाम खूप घातक होतील. तेव्हा नेतन्याहूंनी ऍक्सेप्ट केलं होतं, पण आपण पाहिलं की मागच्या 48 तासामध्ये जे जे काही घडलंय ते काही सांगण्याजोगं नाहीये. म्हणजे सीज फायर टिकवण्यासाठी किंवा संधी होण्यासाठी हे लक्षणं बरोबर नाही आहेत. दोन गोष्टी आपल्याला पाहायला पाहिजेत. एक म्हणजे अमेरिका आता कंटाळला आहे, त्याला सोल्युशन हवं आहे की कशा प्रकारे युद्धातनं बाहेर पडता येईल. इस्रायलला अजिबात नको आहे की आपण या युद्धातनं कसं बाहेर पडू. ज्या 5 मोठ्या गोष्टी आहेत ज्याच्यावरती हा पूर्ण खेळ चालू आहे, एक आहे की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा लवकरात लवकर उघडला पाहिजे. दोन्हीही देश इराण आणि US म्हणतात की हा उघडला पाहिजे, पण दोन्हीही देश ब्लॉकेड किंवा कोंडी करून थांबलेले आहेत, पुढे सरकायला तयार नाही आहेत. इराण म्हणतं की आम्ही तेव्हाच पुढे जाऊ जेव्हा इस्रायल कमिटमेंट करेल किंवा दाखवेल की त्यांनी लेबनॉनमध्ये युद्ध थांबवलं आहे किंवा सीज फायर जे 17 एप्रिल पासून लागू आहे ते त्यांनी पाहिलं आहे. नंबर 2 आहे न्यूक्लिअर प्रोग्राम. आपण पाहतोय की कधी म्हटलं जातं की इराणनी एक्सेप्ट केलं आहे, इराण लगेच काउंटर अफिडेव्हिट देतं की आम्ही असं काही बोललोच नाहीये. कधी म्हटलं जातं की AIEA मार्फत हे एनरिच युरेनियम जवळजवळ 440 किलोग्राम जे आहेत ते सुपूर्द केलं जाईल. कधी म्हटलं जातं की हे होणार नाही. इराण म्हणतं की जे सँक्शन आमच्यावर केले आहेत आणि असेट्स फ्रीज केले आहेत, जवळजवळ $12 बिलियन त्यांचे फ्रीज केले, ते लवकरात लवकर सोडलं पाहिजे. त्याच्याबरोबर आपण पाहतो की ट्रस्ट नाहीये. IRGC आणि इराण म्हणतं की आम्हाला अमेरिकेच्या शब्दांवरती बिलकुल भरोसा नाहीये, त्यांनी कृत्य करून दाखवावं आणि जे ते बोलतात त्यांनी केलं पाहिजे. आणि सर्वात शेवटचं आहे इस्रायल आणि हिजबुल्ला. ही जर का लढाई थांबली तरच ही वाटाघाटी किंवा हे पुढे जाऊ शकतं. आपण पाहतो की जे सिनॅरिओज बाहेर पडू शकतात, ऑब्वियस सिनॅरिओज आहेत की जर का सगळं मुस्कळलं आणि पुन्हा युद्ध सुरू झालं, ह्याचे चान्सेस आणि प्रायोरिटी आणि प्रोबॅबिलिटी सर्वात जास्ती आहे, जवळजवळ 45% आहे. नंबर 2 आहे की टेम्पररी डील होईल, ते जवळजवळ 35% आहे. आणि 25% असं वाटतंय की हे असंच पुढे चालत राहणार, कारण इस्रायल ह्याच्यावरती ऐकत नाहीये. आपण पाहिलंय की लेबनॉनमध्ये किती नुकसान झालंय, जवळजवळ 3400 लोक तिथे मारले गेलेत. इस्रायलचं पण नुकसान झालंय, 27 पेक्षा जास्ती त्यांचे सोल्जर्स मारले गेलेत. पण इस्रायल थांबायला तयार नाहीये. उद्या म्हणजे 3 जूनला वॉशिंग्टनमध्ये पुन्हा बैठक होणार आहे आणि लेबनॉन आणि इस्रायलमध्ये वाटाघाटी होतील. आपण सगळे असं आशा करू शकतो की ह्या वाटाघाटीमध्ये काहीतरी अगदी ठोस बाहेर येईल आणि आपल्याला सगळ्यांना युद्ध संपताना दिसेल. अगदी सर, सुरुवातीच्या काळात जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा पहिल्या महिन्याभराच्या काळात ट्रम्प यांची भूमिका आणि त्या भूमिकेवर म्हणजे अगदी या सगळ्या चर्चेच्या सुरुवातीला आपण जशी म्हटलं की ट्रम्प यांची भूमिका नेहमी वेगवेगळी वाटत असते, तशी कधी नरमाई कधी आक्रमक अशा पद्धतीचं कन्फ्यूज करणारं त्यांची जी भूमिका होती ती सुरुवातीला जाणवली. ती आंतरराष्ट्रीय कूटनीतीच्या बाबतीत एक फ्रेज म्हणून वापरली गेली. पण आत्ता जिथे हे सगळं संपलंय असं वाटत असताना अशा पद्धतीचं एकाच वेळी होर्मुझच्या बाबत घेतलेली भूमिका, दुसऱ्या वेळी आक्रमक भूमिका, तिसऱ्या वेळी फोनवरून एका राष्ट्राध्यक्षाशी बोलण्याची भूमिका, ही पुन्हा एकदा नव्या युद्धाला आमंत्रण देणारी ठरणार आहे का? अगदी खरं बोलतात, मी बरोबर बोललात. ट्रम्प यांना मी नेहमी म्हणतो मिस्टर फ्लिप फ्लॉप आहेत. जे काही बोलतात, काही करतात, काही विचार करतात, यांच्यामध्ये संगती अजिबात नाहीये. ट्रम्प हा असा एक माणूस आहे जो कम्प्लिटली बिझनेसमॅन आहे. ह्याला प्रत्येक त्याच्या ऍक्शनवरती किंवा त्याच्या वक्तव्यावरती हे आढळून येतं की हा कशा प्रकारे ह्याच्यामध्ये बिझनेस अँगल पाहिल. आपण पाहिलं होतं जेव्हा टेक ओव्हर केल्यानंतर टॅरिफ वॉर त्यांनी सुरू केला होता आणि पूर्ण जगामध्ये हाहाकार केला होता. त्याचप्रमाणे हा एक खूप चतुर असा पॉलिटिशियन आहे जो पूर्ण जगाला कन्फ्यूज ठेवतो. बोलतो काहीतरी, करतो काहीतरी. एका घटकेला एक म्हणतो की आता आमची डील ऑलमोस्ट डन आहे, इराणने आमचं सगळं ऐकलेलं आहे, त्यांनी म्हटलं आहे की एनरिच युरेनियम आम्ही हँडओव्हर करणार आहे. कधी तो रशियाचं नाव घेतो, कधी चीनचं नाव घेतो, कधी तो IAEAचं संबंध बोलतो. त्याच्यामुळे हा इतका धूत असा माणूस आहे की ज्याला समजतंय की इंटरनॅशनल पॉलिटिक्स कसं करायला पाहिजे. अगदी. आणि
अनफॉर्च्युनेटली त्याच्याकडे जे त्याचे ऍडवायझर्स आहेत ते पण सगळे त्याच्यासारखेच आहेत. अगदी या सगळ्या गोष्टीची चर्चा अर्थात त्यांच्या राजकारणावर होणार, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जगभराच्या अर्थकारणावर होत आहे हे दुर्दैव. सर धन्यवाद या सगळ्या सविस्तर संवादासाठी.